आपल्या सगळ्यांचे सहकारी ज्यांनी सुरुवातीला मार्गदर्शन केलं ते नाझीर काझी साहेब, विधिमंडळातील माझे सहकारी आमदार संजयजी खोडके, आमदार मनोजजी कायंदे, आमदार अमोलजी मिटकरी, माजी जिल्हा प्रमुख भास्करराव मोरे, जिल्हा उपाध्यक्ष गंगाधरराव जाधव, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख कपिल खेडेकर, सुभाषराव देवडे, गजानन मोरे, रोहित खेडेकर, शिवाजीराजे देशमुख, संतोष परियार, तुषार बोंद्रे, शेखर बोंद्रे, तसंच शंतनू बोंद्रे, विलास गोलब, मनोज दांडगे, दत्तात्रय खरात, इरफान अली शेख, गिरधर ठाकरे, किरण शिंदे, आज या सभेच्या निमित्तानं जमलेले चिखली परिसरातील आणि ह्या शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, उपस्थित असणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणी, माझ्या मायमाऊली, तसंच पत्रकार मित्र आणि ज्यांना उद्याच्या 5 वर्षाच्या करता मी विनंती करण्याच्या करता आलेलो आहे की आपण सगळ्यांनी त्यांना संधी द्यावी, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना ही आमची युती झालेली आहे ते डॉक्टर निलेश नारायणराव गावंडे, आमचे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उपस्थित असणारे उमेदवार, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, तसंच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, ह्या सर्व महान विभूतींना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। मित्रांनो, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। साधारण 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाच्या संविधान सभेने आपल्या देशाची राज्यघटना स्वीकारली। त्यामुळे हा दिवस आपण आपल्या 140 कोटी जनतेचा भारत, त्या भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा करतो आणि या पवित्र संविधान दिनाच्या संपूर्ण देशवासियांना, संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला, माझ्या विदर्भातल्या जनतेला, माझ्या चिखलीकरांना मी मनापासून शुभेच्छा देतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या मूल्यांच्यामुळेच आपल्या लोकशाहीची पायाभरणी मजबूत झालेली आहे आणि आज जग देखील आपल्या भारतीय लोकशाहीच्या बद्दल एक आदराची भावना त्या ठिकाणी व्यक्त करतं। या निमित्तानं मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। त्याचबरोबर काही लोकांना कदाचित माहिती नसेल, परंतु आपण सर्वांनी संविधानाबाबतची मूल्य जपत आपल्या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं पुढे यावं ही विनंती करण्याच्या करता, हे आव्हान करण्याच्या करता मी आज आपल्या चिखलीच्या परिसरामध्ये आलेलो आहे। मित्रांनो, बंधू भगिनींनो, 17 वर्षापूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई, 26/11 रोजी देशातील आर्थिक राजधानी असलेल्या तुमच्या माझ्या मुंबईवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केलेला होता आणि या हल्ल्यामध्ये काही निष्पाप माझे नागरिक मृत्युमुखी त्या ठिकाणी पडलेले होते। तसंच हा हल्ला ज्या दहशतवाद्यांनी केला त्यांचा मुकाबला करण्याच्या करता भारत मातेच्या वीर सुपुत्रांना, शूर जवानांना, अधिकाऱ्यांना, पोलीस दलातल्या पोलिसांना
यांना वीरमरण प्राप्त झालं, त्या सर्व मृत्यू पावलेल्या निष्पाप नागरिकांना आणि माझ्या शूर जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। मित्रांनो, तसं बघितलं तर तुमच्या माझ्या चिखलीचं ग्रामदैवत असणाऱ्या रेणुका मातेच्या चरणी, श्री पंचमुखी महादेवाच्या चरणी, खैरुल्लाह शहामिया दर्ग्याच्या आणि सैलानी बाबाच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। मित्रांनो, अलीकडं महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा, विधान परिषद, नगरपंचायती, नगर परिषद आणि नगरपालिका, मी चुकून विधानसभा विधान परिषद म्हणलो, ह्याच्या निवडणुका लागलेल्या आहेत। महाराष्ट्रात आम्ही सर्वच राजकीय पक्षाचे लोक फिरतोय। आज मी इकडच्या भागामध्ये सभा घेतल्या होत्या, ज्याचा उल्लेख आमच्या नाझीर काझी साहेबांनी केला। सगळ्यांचं लक्ष निवडणुकीकडे लागलेलं आहे। कोण कसे उमेदवार देतो, आपल्या शहराचा कायापालट ते करतील का, आपल्या शहराचा सर्वांगीण विकास होईल का, सर्व जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका नगराध्यक्ष करतील का, स्वच्छतेला महत्त्व देतील का, पिण्याच्या पाण्याची जी गैरसोय, मी आज तर सकाळी अकोटला होतो, त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी मलकापूरला गेलो, त्याच्यानंतर मी बुलढाण्याला गेलो, त्याच्यानंतर मी चिखलीला आलो आहे, आता याच्यानंतर मी देऊळगाव राजाला जाणार आहे। बहुतेक 4ही ठिकाणी मला पिण्याच्या पाण्याच्या बद्दलच्या तक्रारी ऐकायला मिळाल्या। खरं तर मित्रांनो, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेली। मूलभूत गरजा, जे काही माझं हे शहर आहे, ह्या शहरातल्या नागरिकांचा हक्क नाही आहे की त्या नागरिकांना व्यवस्थित पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मिळावं, त्यांचे प्रश्न सुटावेत। पेन टाकळीसारखं महत्त्वाचं धरण इथं आहे, तिथं ह्या शहराच्या करता पाणी पुरवठा मुलाला लागणारं पाणी आरक्षित केलेलं आहे, तरी देखील माझ्या चिखलीकरांना 15 दिवसांनी पाणी प्यावं लागतं। ही इथली शोकांतिका। मागं निवडून दिलेल्यांनी काय केलं? त्यांचं काम नव्हतं, त्यांची जबाबदारी नव्हती, त्यांनी त्याच कारणाकरता ते निवडून गेलेले होते ना। जर आपण निवडून दिलेल्या नगराध्यक्ष किंवा नगरसेवक नगरसेविका आपले मूलभूत प्रश्न सोडू शकत नसतील, तर त्यांना आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याचं काय कारण आहे? आज इथं कचऱ्याच्या बद्दलचे काय समस्या आहेत माझ्या चिखलीमध्ये? आज घनकचऱ्याचं विल्हेवाट लावण्याच्या करता नवीन तंत्रज्ञान विकसित झालंय। चिखलीकरांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मोठमोठी शहरं, देशातलं इंदोर शहर सातत्याने पहिलं येतं। एवढं मोठं शहर, तुमच्यापेक्षा कितीतरी पेटीनं मोठं असणारं शहर, ते स्वच्छता ठेवू शकतात, परंतु आज माझ्या चिखलीमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे। त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला नियमित पाणी पुरवठा होत नाही, स्वच्छ पाणी पुरवठा होत नाही, ही आपल्या चिखलीकरांची शोकांतिका आहे। मधल्या काळामध्ये शहराच्या रस्त्याच्या कडेला छोटी दुकानं लावणाऱ्या फेरीवाले असतील, भाजीपाला विक्रेते असतील, माझे फळ विक्रेते असतील, अशा छोट्या व्यावसायिकधारकांना प्रशासकीय यंत्रणेच्या द्वारे त्रास देण्याचं काम झालं। या त्रासातून त्यांना मुक्ती मिळावी। मित्रांनो, मी चिखलीमध्ये येऊन काही पहिल्यांदाच अशा पद्धतीची सभा घेतो अशातला भाग नाही। चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेकदा गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेक शहरांच्यामध्ये मी गेलेलो आहे। मी माझंही स्वतःचं शहर बारामती अतिशय चांगलं स्वच्छ पाणी, कचऱ्याची विल्हेवाट, हिरवगार, त्या ठिकाणी झाडं लावून हिरवगार केलेलं शहर, सगळ्या काही सुविधा, खेळायला क्रीडांगणं, उद्यानं, नाना नानी पार्क, लहान मुलांना खेळणी, अशा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। आम्ही लोक करू शकतो, तुम्ही का करू शकत नाही? तुम्हाला काय अडचण आहे? तुम्ही अशा लोकांच्या हातात सूत्र का देत नाही? आणि त्याच्यामुळेच आम्ही सगळ्यांनी ठरवलं की डॉक्टर निलेश नारायणराव गावंडे हे आज त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे। ते संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षण आघाडीचे होते। चिखली युवक काँग्रेसमध्ये त्यांनी मागं काम केलेलं आहे। शिक्षण सभापती म्हणून त्यांनी ह्या नगर परिषदेमध्ये काम केलेलं आहे। बांधकाम खात्याचा सभापती म्हणून काम केलेलं आहे। 15 वर्ष
ह्या शहराचा नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, त्यांना अनुभव आहे. परंतु त्यांच्या हातनं विकास करत असताना त्यांना विकासाकरता पाठबळ देणारा नेता पण त्यांच्या पाठीशी पाहिजे, तशा प्रकारचा पक्षही त्यांच्या पाठीशी पाहिजे. आज नगरविकास खातं आमचे एकनाथराव शिंदे माजी मुख्यमंत्री नाताचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे, त्यांच्याकडून आपल्याला विकासाच्या करता मदत घेता येईल. मी तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. मी आज राज्यामध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडतो. आपलं पालकमंत्रीपद मकरंद पाटलांच्याकडे. आपल्याला 3-4 ठिकाणून निधी आणता येतो. एक म्हणजे केंद्र सरकारकडनं आणता येतो, दुसरा म्हणजे राज्य सरकारकडनं आणता येतो, तिसरा म्हणजे DPDC मधनं आणता येतो आणि चौथा म्हणजे CSR मधनं आणता येतो. ज्या कंपन्यांचं उत्पन्न करोडो रुपये असतं त्यांना त्यांच्या नफ्यातनं 2% CSR देण्याचा अधिकार आहे. आणि मी अनेक भागामध्ये CSRच्या माध्यमातून घंटागाडी असेल किंवा ज्या काही मूलभूत गरजा ज्याला आपल्याला तिथं निधी आणणं गरजेचं आहे, ॲम्ब्युलन्स असेल, अशा काही महत्त्वाच्या गोष्टी तिथं करता येतात. परंतु ते चिखलीमध्ये आजपर्यंत झालेलं नाही आहे. तुम्ही आता इतके दिवस इतरांना संधी देऊन बघितलं. आता आम्ही सरकारमध्ये आहोत, त्याच्यामध्ये आमची युती झालेली आहे धनुष्यबाणाची आणि आमच्या घड्याळाची. त्याच्यामुळं उद्याच्याला एकनाथराव शिंदे, मी, आम्ही दोघंही आमच्या डॉक्टर निलेश गावंडेंना मदत करू. आमचे जे काही नगरसेवक नगरसेविका ह्या उभ्या आहेत, मला वाटतं त्यांना देखील आम्हाला सहकार्य करता येईल. एकूण 14 प्रभाग आहेत. आम्हाला थोडीशी शेवटच्या क्षणी आमची धावपळ झाली आणि त्याच्यामध्ये 15 प्रभाग आहेत. त्या 14 प्रभागामध्ये आम्ही 28 लोक उभी केलेलं पाहिजे होतं, बरोबर ना? 14 प्रभाग, 14 प्रभागात 28 अधिक एक आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार, असे 29. परंतु आम्ही 13 प्रभागात उभे केले. 2 प्रभागामध्ये थोडीशी शेवटच्या काळात धावपळ झाली आणि त्याच्यामुळं तिथं आम्हाला उमेदवार देता आले नाही. हरकत नाही. परंतु आज 28 माझे नगरसेवक नगरसेविका उद्याच्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करू शकतात. ज्या 2 प्रभागात आम्हाला प्रतिनिधित्व देता आलं नाही तिथं आम्ही उद्याच्या काळामध्ये स्वीकृत म्हणून काही लोकांना संधी देऊ शकतो. तो अधिकार आमच्या नगरपालिकेचा आहे, तो अधिकार आमच्या डॉक्टर निलेश गावंडेंचा आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की ह्यांच्या माध्यमातून हे अनुभवी आहेत, ह्यांनी काम पहिलं केलेलं आहे, परंतु त्यांना विकासाच्या बाबतीमध्ये जे पाठबळ मिळायला पाहिजे होतं, जे आज एकनाथराव शिंदे आणि अजित पवारच्या माध्यमातून मिळणार आहे, जे माझ्या सगळ्या बसलेल्या नगरसेविका व नगरसेवक उद्याचं तुमचं प्रतिनिधित्व करायला चाललेले आहेत त्यांच्यामधनं होणार आहे. आम्ही काही नव्या दमाच्या लोकांना उमेदवारी दिली, काही अनुभवी आमच्या डॉक्टर निलेश गावंड्यांच्या सारख्याला उमेदवारी दिलेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, इथं माझा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आहे, मागासवर्गीय समाज आहे, मराठा समाज आहे, माळी समाज आहे, थोडे हिंदी भाषिक आहेत, OBC आहेत, सगळ्या जाती धर्माचे लोक माझ्या ह्या चिखलीमध्ये राहतात. जवळपास 57,000 लोक मतदार माझ्या या शहरामध्ये राहतात. मित्रांनो, तुम्ही अनेकदा अनेकांना संधी देऊन बघितली. एकदा आमची जी युती झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, यांना संधी देऊन बघा. मी कामाचा माणूस आहे, मी शब्दाचा पक्का आहे, मी वेळ मारून नेणारा नाही आहे. मी सकाळी 6 वाजल्यापासून कामं करतो, मला ती सवय आहे. गेले 35 वर्ष ती सवय लागलेली आहे. काम दर्जेदार झालं आहे का, रस्त्याची क्वालिटी आहे का, कचरा नीटपणे उचलला गेला आहे का, जे काही बांधकामं तिथं होतात सरकारी खर्चाने, जनतेचा पैसा आहे, जनतेचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे. काम दोरी ओळंब्यामध्ये होतं आहे का, पाणी अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था नीट झाली का, स्ट्रॉंग वॉटरचं पाणी नीट जातं आहे का, ओढे नाले तुंबलेत का, तिथं काही आणखीन गोष्टी आपल्याला करायच्या गरज आहे का, तिथं काही वेगवेगळ्या पद्धतीनं ओढेनाळे स्वच्छ करण्याच्या करता मशिनरी लावण्याची गरज आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये करू शकतो. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की मगाशी मी सांगितलं
हे छोट्या व्यवसायधारकांची दुकानं इथं काढली, फेरीवाल्यांची भाजीवाल्यांची काढली, तेही माणसं आहे, त्यांनाही प्रपंच आहे, त्यांच्याही व्यवसायावर त्यांची मुलं बाळं पत्नी अवलंबून आहे, त्यांना वाऱ्यावर सोडून चालत नाही. मित्रांनो, मी पिंपरी चिंचवड 25 वर्ष एवढं देखणं शहर केलं, कधी जाऊन बघा. परंतु मी अशा लोकांची पर्यायी व्यवस्था केली. मला कळतं ना की आता रहदारी वाढलेली आहे, वाहनांची संख्या वाढलेली आहे, आता इलेक्ट्रिक व्हेकल आलेलं आहे, 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर, आता मोठे मोठे ट्रक पण EVवर येत आहेत, आपल्या बसेस त्या पण EVवर म्हणजे EV म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलवर येत आहेत. त्याच्यामुळे हे होणारच आहे. काळ बदलतोय, जग बदलतं आहे, काळानुरूप आपल्याला पण बदलावं लागतं. परंतु ते बदलत असताना जुन्या आपल्या काही परंपरा आहेत, जुन्या आपल्या ज्या काही आपल्यावर संस्कार झालेत, आपल्याला जे काही आपल्या बापदादांनी वडीलधाऱ्यांनी शिकवलेलं आहे तो रस्ता सोडून किंवा साधू संतांनी जे शिकवलेलं आहे तोही रस्ता सोडून चालत नाही. निर्व्यसनी राहून ही सगळी कामं उत्तम पद्धतीने करावी लागतात. आणि ते करण्याच्या करता मी तुम्हाला चिखली शहराच्या परिसरामध्ये आलेलो आहे. बाबांनो, मी सगळ्या माझ्या डॉक्टरांच्या सहित, सगळ्या माझ्या पदाधिकाऱ्यांच्या सहित तुम्हाला विश्वास देतो की सगळी कामं करण्याच्या करता डॉक्टरांच्या परीनं प्रयत्न करतील, माझे नगरसेवक नगरसेविका त्यांच्याकडे आग्रह धरतील, विधिमंडळामध्ये माझा मनोज कायंदे, माझा संजय खोडके, माझा अमोल मिटकरी हे त्याच्यामध्ये मला मदत करतील, ते मला तिथे येऊन सांगतील, ते आमच्या एकनाथराव शिंदेंच्या साहेबांच्याकडे जातील की बाबा आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीच्या करता जनतेच्या दारामध्ये गेलो होतो, त्यावेळेस हा वचननामा आम्ही दिलेला आहे आणि त्याच्यातून आम्हाला आमच्या शहराचा चेहरामोहरा बदलायचा आहे. तुमच्या शहराच्या करातनं उत्पन्नातनं शहराचा विकास होऊ शकत नाही. किती उत्पन्न आहे शहराचं कराचं? 5 ते 7 कोटी 8 कोटी. काय होणार आहे 5-7 कोटीमध्ये? तुम्हाला DPCचा निधी, राज्य सरकारचा निधी, केंद्र सरकारचे निधी लागणारच आहे. पूर्वी आपल्याकडे जकात होती, ती काढली, नंतर LBT आलं म्हणजे लोकल बॉडी टॅक्स, तो काढला. आता आपल्याकडं मधल्या काळात व्हॅट होता, तो त्या ठिकाणी काढला. आता त्याच्या संदर्भामध्ये GST आलेलं आहे. GST हे केंद्र सरकारकडे 50%, राज्य सरकारकडे 50% जमा होतं आणि त्याच्यातला निधी राज्यात सरकार वेगवेगळ्या नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायतीला देत असतं. ह्या पद्धतीनं आपल्याला विकास करायचा आहे. ह्या पद्धतीनं माझ्या शहरातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या मध्ये जातीय सलोखा निर्माण करायचा आहे. आपलं जी काही परंपरा आहे ती परंपरा चांगली आपल्याला टिकवायची आहे. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की काही जण मला इथं सांगण्यात आलं की काही आमच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना प्रशासकीय यंत्रणेचा धाक दाखवला जातो. मला आत्ताच एक माझा कार्यकर्ता भेटला, तो म्हणला दादा काही कारण नसताना मला जेलमध्ये टाकलं. अरे असं कसं चालेल? सत्ता येत असते, सत्ता जात असते. कुणी माझ्या सहित, तुमच्या सहित कुणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही आहे. शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे. ह्या प्रत्येकाच्या हातात आहे. कुणाला तिथं बसवायचं आणि कुणाला तिथनं बाजूला करायचं हा तुमचा अधिकार आहे. तो बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलाय. अजिबात घाबरू नका. मी अधिकारी वर्गाला पण सांगेल, प्रशासनाला पण सांगेल की आम्ही पण वेगवेगळ्या पद्धतीनं, आता NDAचं सरकार केंद्रात आहे, राज्यात आम्ही लोक आहोत, हे सगळं काम करत असताना अशा पद्धतीनं आपण एकतर्फी वागून चालणार नाही. कायदा सगळ्यांना सारखा, संविधान सर्वांना सारखं. जर कोणी चुकत असेल, कायदा मोडत असेल तर तो सत्ताधारी पक्षाचा असेल तरी त्याला शासन करा, तो विरोधी पक्षाचा असेल तरी त्याला शासन करा, तो विकृत असेल तरी त्याच्यावर कारवाई करा. त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. आमच्या लाडक्या बहिणींच्याकडं, आमच्या मुलींकडं, आमच्या महिलांकडं, माझ्या मायमाऊलीकडं कुणी वाकड्या नजरेने बघता कामा नये. जे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी
हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना, रयतेचं राज्य निर्माण करत असताना त्यांनी सर्व जाती धर्माला 18 पगड जाती 12 बलुतेदारांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली होती। त्या रस्त्याने आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या पुढे चाललेलो आहे आणि त्याच पद्धतीने आम्हाला सगळ्यांना काम करायचं आहे। त्याच्यामुळं पालकमंत्री किंवा इतर कोणी असतील तर त्यांच्याकडनं विकास कामाला आम्हाला कशी मदत मिळवायची त्या पद्धतीने आम्ही मदत मिळवू, परंतु तो मिळालेली मदत ही सत्कारणी पण लागली पाहिजे। कधी कधी मला आता बुलढाण्याला मी होतो, तिथं माझे आमदार विजयराव शिंदे मला भेटले, त्यांच्या पत्नीच मला वाटतं नगराध्यक्षाला उमेदवार आहेत। ते म्हणले, दादा काही भागामध्ये आपल्या विदर्भात गुत्तेदार तोच, नगराध्यक्ष तोच, नगरसेवक तोच आणि कॉन्ट्रॅक्टर तोच, कसं काम होणार? कसं काम होणार कसं? मी राज्यामध्ये फिरत असताना माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो, माझ्या तालुक्यात सांगतो, माझ्या जिल्ह्यात सांगतो, मी 2 जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, बीड आणि पुणे। पुण्यामधनं 21 आमदार निवडून जातात, बीडमधनं 6 आमदार निवडून जातात। मी त्यांना सांगतो, तुम्हाला राजकारण करायचं आहे, मग तुम्ही कॉन्ट्रॅक्टर बनवू नका, राजकारण करा, लोकांचे प्रश्न सोडवा, शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे घेऊन जावा। आणि तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, तुम्हाला गुत्तेदारी करायची, कॉन्ट्रॅक्टरशिप करायची, तर तुम्ही राजकारण करू नका, तुम्ही गुत्तेदारी करा। कारण प्रत्येकाचा वेगवेगळा पिंड असला पाहिजे, नाहीतर तोच गुत्तेदारी करणार आणि तोच तिथं पदावर बसणार आणि तोच बिल मंजूर करणार, म्हणजे काय झालं? काहीच त्याचा अर्थ नाही, पैसा वाया जाणार। या गोष्टीचा विचार माझ्या सर्व चिखलीकरांनी केला पाहिजे। इथं कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम पोलीस खात्याने केलं पाहिजे। खुल्या वातावरणामध्ये सगळीकडं योग्य पद्धतीनं जो निवडणूक आयोगाने नियमावली ठरवलेली आहे त्या आचारसंहितेचा कुठलाही भंग न करता प्रत्येकाने आपापली जबाबदारी ही पार पाडली पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा देखील मी आजच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी करतो। मित्रांनो, चांगल्या लोकांना हेरायचं असतं आणि त्यांना संधी द्यायची असते, त्यांच्यावर जबाबदारी सोपवून कामं करून घ्यायची असतात, ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका आहे। मी चांगली व्यक्ती म्हणून मनोज कायंदेला त्या ठिकाणी हेरला। मनोज कायंदेला तिकीट द्यायच्या आधी तो कुठल्या पक्षात होता तुम्हाला माहिती ना, परंतु मला नाझर काझेने सांगितलं, चांगला कार्यकर्ता आहे, चांगला युवक आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार आहे। हे बघितल्यानंतर आम्ही त्याला तिकीट दिलं, तिथल्या जनतेने त्याला निवडून दिला, आमदार झाला। त्याच पद्धतीनं मला सांगण्यात आलं की दादा डॉक्टर निलेश गावंडे चांगली व्यक्ती आहे, डॉक्टरेट आहे, शिकली सवरली आहे, समाजाचं भलं करण्याच्या करता उतरलेली आहे। ते देखील कालपर्यंत दुसऱ्या पक्षात होते, परंतु मी तुम्हाला काय सांगितलं, चांगल्या लोकांना हेरायचं असतं। या माणसाला पण आम्ही हेरलं आणि त्या ठिकाणी उमेदवारी दिली। शेवटी चांगलं ते चांगलंच आहे ना बाबा, त्याच्यामध्ये मी सांगतो कुणीच कुणाचा कायमचा दुश्मन नसतो राजकारणामध्ये, आणि कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो, दोस्तही नसतो। त्याच्यामुळं कुणामुळं आपल्या लोकांचं भलं होणार आहे हे आपण बघायचं असतं। आज आपल्या चिखली परिषदेचे नगराध्यक्षाचे उमेदवार हे डॉक्टर निलेश गावंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली। ते शिक्षण क्षेत्रामध्ये होते, अनेक वर्ष त्यांनी विद्यार्थी घडवण्याचं काम केलेलं आहे। आता शहर घडवण्याच्या करता आमच्या सर्वांचं त्यांना पाठबळ मिळणार आहे। तुमची सगळ्यांची साथ पाहिजे, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे, आया बहिणींची ताकद पाहिजे, सहकार्य पाहिजे, आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे। आता शहर घडवण्याच्या करता त्यांच्यावर जबाबदारी आम्ही दिलेली आहे। मला खात्री आहे की आमचे डॉक्टर दिनेश गावंडे हे उच्च विद्या विभूषित असल्यामुळं आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत, त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या प्रामाणिकपणाचा चिखली शहराच्या विकासाला हातभार लागेल अशा प्रकारचा विश्वास आमच्या धनुष्यबाणाला, आमच्या घड्याळाला, आमच्या शिवसेनेला, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना वाटलं
आणि त्याच्यामुळं आज राजा टॉवर परिसरामधले जमलेली ही गर्दी पाहिल्यानंतर मला विश्वास आहे की नक्कीच हा सगळं सार्थकी लागेल। आणि मित्रहो, ह्याच्यातून मागची जी कामं अर्धवट राहिली, ज्याचा उल्लेख डॉक्टर निलेश गावंडेंनी केला, ज्याचा उल्लेख नाझीर काजू साहेबांनी केला, ज्याचा उल्लेख मी स्वतः आपल्या सगळ्यांच्या समोर केला, ही सगळी कामं आपण खऱ्या अर्थाने सोडवण्याचं काम त्या बाबतीमध्ये करू। मित्रांनो, वायझडी तलावावर पर्यटन स्थळ निर्मितीचा प्रस्ताव नगर परिषदेच्या मार्फत शासनाला सादर झालेला आहे। पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून आपण ते काम करू, त्याच्यातनं स्थानिकांना रोजगार मिळेल, त्याच्यातनं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे हाताला काम मिळेल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम आता अलीकडे प्रगतीपथावर आहे, त्याचबरोबर आपल्याला शहराचं सौंदर्यीकरण, सुशोभीकरण ही कामं सुरू आहेत। ही सर्व कामं आपल्याला दर्जेदार आणि उत्कृष्ट दर्जाची करायची। त्यासाठी चिखलीकरांनो तुम्ही चिंता करू नका, त्यासाठी लागेल ती मदत ह्या विकास कामाला देण्याच्या करता मी एकनाथराव शिंदे आम्ही सगळेजण तुम्हाला उपयोगी पडू। तुम्ही फक्त आत्ताच्या निवडणुकीला आमच्या डॉक्टर गावंडेंना नगराध्यक्ष करा, त्यांना चिखलीचं नगराध्यक्षपद द्या आणि डॉक्टर निलेश भाऊ गावंडे यांना निवडून दिल्यानंतर विकासाच्या गंगेचा प्रवाह हा तुमच्या चिखलीमध्ये वाढल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री मी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना देऊ इच्छितो। यापुढं आपल्याला चिखली भयमुक्त करायचं आहे, भ्रष्टाचारमुक्त करायचं आहे। चिखली शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना हे कटिबद्ध आहेत आणि त्याच्यामुळं ह्या पद्धतीनं आपण पुढे जाऊया। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चिठ्ठ्या येत आहेत। मी तुम्हाला सांगतो, विकास कामाला मी सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहे, त्याबद्दल आपण अजिबात शंका कुशंका मनामध्ये आणू नका। पुन्हा आपण चांगल्या पद्धतीनं इथं तुमची विकास कामं करण्याचा प्रयत्न करूया। चिखलीच्या विकासासाठी निधीची कमतरता, आम्ही सगळेजण हे आमदार लोक आहेत, मी आहे, आमचे पालकमंत्री आहेत, आमचे एकनाथराव शिंदे आहेत, आम्ही सगळेजण ह्या बाबतीमध्ये तुम्हाला मदत करू आणि महाराष्ट्राचा आणि त्याचबरोबर चिखलीचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता शहर असेल किंवा इथल्या पायाभूत सुविधा असतील किंवा रोजगार असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, इथल्या विकासाच्या योजना असतील, ह्याकरता निश्चितपणे त्याची अंमलबजावणी करण्याच्या करता आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू आणि चिखली शहराच्या परिवर्तनाच्यासाठी, उज्ज्वल भविष्याच्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर निलेश गावंडे यांच्यासह आमच्या सर्व नगरसेवक नगरसेविकेचे उमेदवार धनुष्यबाण आणि घड्याळ ही खूण घेऊन उभे आहेत। त्यांच्या धनुष्यबाण आणि घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन आपण दाबा। यामध्ये संत रोहिदास नगर आणि पोलीस लाईनमधील आरक्षित भूखंडाचा निर्णय शासन दरबारी आहे, तोही लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या करता आम्ही तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करू, मदत करू अशा पद्धतीची खात्री देतो आणि आपण प्रचंड बहुमताने ह्या सर्वांना निवडून द्या। पुढची तुमची कामं व्यवस्थितपणे मार्गी लावण्याचं काम हे शिवसेना राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष त्या बाबतीमध्ये करतील आणि तुमचा विकास करून देतील अशा प्रकारची खात्री देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, खुदा हाफिज। हेलो।